तुका वा तुका हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, तुकिता तुका पावला स्वस्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर महाता. राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले विठ्ठल बरवा माधव हरे मुखे म्हणा
द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मनाची गणना गुण पुण्याची गणना पुण्याची गणना विठोबार कुमारी देवाची द्वारे देवाची
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बेस कमी करा थोडं. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाह्य सदा. ज्ञानदेव मळे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी विठ्ठल विठ्ठल देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योंत प्रवश्या मम वाच मिम प्रसुक्तान संजीवयत किल शक्तिधर स्वधामनाम अन्यौच हस्तचरण श्रवणत्वगादी प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्याम जगद व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भगयदा जाड्यांधकारापहम हस्ते स्फटिक मालिका विदधति पद्मासने संस्थितम् वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदे काय माझी वाणी मानेल या संताची रंजवू चित्ताची आपुलिया बळे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची तडी द्वादशं नीलमेधाववासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायात मन्यत पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथमा नमो पांडुरंग करू प्रथमा नमो दुसरे चरण संतांची दुसरे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गदा शंख चक्रा बिबिर्वा वितंगम चिदानंद सल्लक्ष नाट्य स्वरूपम यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधी समूर्ती भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचन याती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती
विलोकितायुयं समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरन्तं जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसर लोकउजागर रामदूत तुलित बलरामा अंजनी भूत पवन सुत महावीर कुमति निवार सुमत के संगे अंजन वरण विराज सुबेजा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसर राजा राम 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 जय राम 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 राजा राम 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 जय राम राम चालू अनंत कृपा विभूषित सच्चिदानंद घन करुणा वृणालय भक्त वत्सल भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावर नतमस्तक होऊन मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महाविष्णू दणवर आहे शांतीचे परब्रह्म पुत्र एकनाथ महाराज भक्तीचे प्रेम भंडारी भक्त नामदेवराय सकळ संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करण्याचा प्रयत्न आज आपल्या या विसुंबे गावामध्ये श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विसुंबे सद्गुरू श्री समर्थ गोविंद बाबा वाहलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा त्यांच्या प्रेरणेने प्रातस्मरणीय वामन बाबा असतील, अप्पा माऊली बाबा असतील, जीवनमुक्त स्वामी परमहंस स्वामी महाराज असतील, गोपाळ काका महाराज या महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्यानंतर हरिभक्तीपरायण गोविंद बाबा यांच्या प्रेरणेने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी व्यासपीठ नेतृत्व असणारे हरिभक्तीपरायण गोविंद महाराज मळवी आणि पारायण नेतृत्व आणि ज्यांच्या प्रेरणेने हे अखंड हरिनाम सप्ताह चालतो बाबांचे असणारे चिरंजीव हरिभक्तीपरायण श्री श्री 1008 महामंडळेश्वर स्वामी रामकृष्णानंद सरस्वती महाराज आज उपस्थित नाही. त्यांचं काल्याचं कीर्तन आहे. या अनुषंगाने आज ही अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहातील या परमात्म्याच्या मंदिराला झालेलं 15वें वर्ष आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने हे सकाळचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. ऐका, परमात्म्याचं वर्धापन दिन ज्या तिथीला परमात्म्याला सिंहासन आरूढ केलेलं आहे त्या तिथीला त्या काळाला ती वेळ आम्ही साजरी केली जाते. ती वेळ आम्ही साजरी केली पाहिजे. लक्ष द्या, परमात्म्याला सुद्धा वाटतं कोणीतरी माझा वाढदिवस करावा. लक्ष द्या माझ्याकडे. परमात्म्याला सुद्धा वाटतं कोणीतरी माझ्या मंदिरामध्ये यावं. त्या देवाला सुद्धा जाणीव आहे ना, त्याला सुद्धा अंतःकरण आहे, त्याला सुद्धा हृदय आहे. त्याला सुद्धा असं वाटतं माझ्या हृदयामध्ये असणारा भक्त माझ्याजवळ यावं आणि माझी उपासना करावी. कुणी माझ्या मस्तकावर फूल ठेवावं, कुणी माझ्या चरणाशी तुळशीपत्र बेलपत्र
आणून त्या भक्तांनी माझी सेवा करावी. पण त्या भक्ताला नित्याने येणं जमत नसेल तर वर्षातून एकदा तरी माझ्या वाढदिवसाला आला पाहिजे. ज्या दिवशी त्यांनी मला बसवलं तो दिवस तर त्यांनी साजरा केला पाहिजे की नाही. आणि ज्या दिवस परमात्म्याची प्राणप्रतिष्ठा केली त्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाला वर्धापन दिन सोहळा म्हणतात. त्या दिवशी वर्षातून एकदा तरी तो माझ्याकडे आला पाहिजे आणि मला शुभेच्छा दिल्या पाहिजेत, माझी पूजा केली पाहिजे. हे कोणाला वाटतं? देवाला. हे देवाला वाटतं. ऐका, देवाच्या बाबतीत जाऊ, तुमच्या आमच्या बाबतीमध्ये जर विचार केला तरी एखाद्या 75-80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाला सुद्धा वाटतं कुणीतरी माझा वाढदिवस साजरा करावा आणि कुणीतरी येऊन मला विश करावं. विश करावे या शब्दाचा अर्थ विष पाजू नये असं नाही बरं का. आता आपण इंग्लिश किंवा त्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागल्या कारणाने आम्हाला ते करावं लागतं. त्या 75, 80, 90 वर्षाच्या बाबांना सुद्धा वाटतं माझ्या जन्मदिवसाच्या प्रसंगी कोणीतरी येऊन मला काय केलं पाहिजे, शुभेच्छा दिली पाहिजे. मला सांगा, लक्ष द्या, त्या 75-80 वर्षाच्या बाबाला जर वाटतं मला कोणीतरी येऊन शुभेच्छा माझ्या जन्मदिवसाच्या प्रसंगी द्याव्या, अशा त्या 75-80 वर्षाच्या बाबांना जर वाटत असेल तर माझ्या परमात्म्याला वाटू नये का? देवाला सुद्धा वाटतं, परमात्म्याला सुद्धा मन आहे, परमात्म्याला सुद्धा. अहो खरोखर सांगू का, आपल्या अंतकरणातील भाव फक्त तो परमात्मा ग्रहण करत असतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. या व्यतिरिक्त देवाला काय पाहिजे? काही नको तुमच्याकडून. अर्पण या देवा भावाचे मोदक. परमात्म्याला भाव पाहिजे बरं का. म्हणून भावा व्यतिरिक्त तुम्ही काय द्यायला गेलं तरी तुम्ही म्हणाल एखादा बेळपत्र, एखादा तुळशीपत्र, एखादा श्रीमंत भक्त असेल म्हणजे देवा मी तुला तुळशीपत्र देतो. कोणतं तुळशीपत्र? सोन्याचं तुळशीपत्र, सोन्याचं बेळपत्र. पण मला सांगा, सोन्याचा बेलपत्र आहे, सोन्याचा तुळशीपत्र आहे, पण त्याच्यामध्ये प्रेम नाही, देवाला आवडेल का? बोला ना. परमात्म्याला ते बेलपत्र आणि तुळशीपत्र आवडणार नाही. अरे तू असे कितीतरी आणून टाकले तरी मला ते आवडत नाही. प्रेमाने साधे सुद्धा भावे तुळशी दळ, प्रेमा पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पावया. दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला कोण आहे? परमात्मा. हाची दुष्काळ तयाला. देवाला देताना दुष्काळ याचाच आहे. तुम्ही आम्ही सगळं काही देवाला देऊ शकतो पण हे देऊ शकत नाही, म्हणून दुष्काळ आहे त्याचा. कशाचा? कशाचा? प्रेमाचा. ऐका, परमात्म्याला प्रेमाने दिलेलं सगळं काही आवडतं बरं का. म्हणून आम्ही केलेला सप्ताह, या सप्त्यामध्ये जर प्रेम नसेल तर केलेला सप्ताह देखील देवाला ती पूजा स्वीकारू शकत नाही. म्हणून प्रेम परमात्म्याला आवडतो. म्हणून आज त्याचं वर्धापन दिन तुम्ही आम्ही सगळी मंडळी त्या वर्धापन दिनानिमित्ताने या ठिकाणी जमलेले आहोत. म्हणून त्या परमात्म्याला स्थानापन्न झालेले 15 वर्ष झाले. मग त्या परमात्म्याच्या मंदिरामध्ये उभं राहिल्यानंतर किंवा परमात्म्याची पूजा केल्यानंतर त्या भक्ताला लाभ काय होतो हा सांगणारा आजचा अभंग आहे बरं. अभंग आहे ज्ञानोबारायांचा हरिपाठ प्रकरणातील. पण या देवाची साधना करता करता त्याची मूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर त्या परमात्म्याच्या दरवाजामध्ये येऊन आम्ही ठेपलो किंवा परमात्म्याच्या द्वारापाशी आलो. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी.
देवा तुझ्या दरवाजामध्ये आलो, पण देवाच्या दरवाजामध्ये येऊन उभं राहिल्यानंतर त्या भक्ताला लाभ काय होतो? म्हणजे नुसतं आम्हाला देवाच्या दरवाजामध्ये जायचं, नुसतं देवळामध्ये जायचं एवढंच आम्हाला कळतं, पण देवाच्या दरवाजामध्ये किंवा त्या द्वारामध्ये उभं राहिल्यानंतर काय लाभ होतो, हा लाभ काय असावा किंवा त्याचा लाभ काय आहे, हा लाभ सांगणारा अभंग आणि हरिपाठातील अभंग अगदी 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे. लक्षात घ्या. हा अभंग ज्याच्या पाठ नसेल त्याला माणूस म्हणू नये. लक्षात द्या. मी काय म्हणतो, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलात ना, तर हा ज्याचा अभंग पाठ नसेल त्याला माणूसच म्हणू नये. हा, एखाद्या लहानातल्या लहान मुलाला सुद्धा विचारलं, ज्याला शी किंवा सु कुठे करतात हे कळत नाही, त्या लहान मुलाला सुद्धा म्हटलं, अरे बाबा म्हण, हलिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तो सुद्धा म्हणतो, पण तो त्याच्या बोबड्या शब्दामध्ये म्हणत असतो. आपल्यासारखा शुद्ध किंवा व्यवस्थित बोलेल असं नाही, पण तो बोलतो, कारण त्याचा तो पाठ असतो. तो म्हणतो, अलिमुखे म्हणा, अलिमुखे म्हणा, पुण्याती दनना तो न करी. हा त्याचा अभंग आहे बरं का, पण तरी सुद्धा तो म्हणतो, कारण त्याच्यावर ते लागलेले संस्कार आहेत. ऐका, हरिपाठ हा अत्यंत श्रेष्ठ साधन आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये सर्वात उत्तम आणि उच्चतमची साधन आहे ते म्हणजे हरिपाठ. आम्ही सध्या हरिपाठ हे फक्त नाचगाण्यामध्ये घालवलं. नाचलं पाहिजे, तुका नाचे गाय गाणी आता विरोणच आहे. त्या हरिपाठामध्ये रमलं पाहिजे, त्या हरिपाठामध्ये मुरलं पाहिजे. तुकामध्ये चित्त मुरे मग जे उरे ते चिते. हरिपाठामध्ये चित्त मुरलं पाहिजे दादा. हा, नाचता 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 त्या ज्ञानोबाराच्या एक एक अभंगाचा अनुभूती हृदयाशी कवटाळलं पाहिजे आणि त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. ही जर स्थिती अंतःकरणामध्ये ज्या क्षणाला होईल ना, त्या दिवशी आमच्या जीवनाची साधना संध्या हरिपाठ झालं हे म्हणायला हरकत नाही. हरिपाठ ही एक संध्या नाही, त्रिकाळ संध्या आहे बरं का. मग काही लोक म्हणतात, सकाळी आमच्याकडे दुपारच्या वेळेला एखादा मनुष्य मरण पावला, त्याची अंत्ययात्रा चालली होती. त्यांनी सांगितलं म्हणे अंत्ययात्रा चालली होती म्हणे, याच्या अंत्ययात्रेला नेमकं काय करावं. लेकरांनी तिचा हरिपाठ चालू केला. म्हणे दुपारी कुठे हरिपाठ करतात का? मी त्यांना उत्तर दिलं, दुपारी हरिपाठ करतात असं नाही, हरिपाठ ही त्रिकाळ संध्या आहे. मग ती सकाळ दुपार संध्याकाळ या महात्म्याने ती केली. प्रातस्मरणीय वामन बाबा, या वामन बाबा या महात्म्याने त्रिकाळ संध्या 3 वेळेला हरिपाठ करायचं. हरिपाठ केल्याशिवाय अन्नाचं कण सुद्धा खात नव्हतं. ही साधना आहे. विठ्ठल लक्ष द्या, हरिपाठ ही साधना अलौकिक स्वरूपाची साधना आहे. लक्ष द्या माझ्याकडे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये हरिपाठाला अत्यंत किंमत आहे बरं का. लक्ष द्या माझ्याकडे, अत्यंत किंमत आहे. जसं स्वातंत्र्य सैनिक म्हणा किंवा राष्ट्रसेवक म्हणा, देशभक्त म्हणा, त्या देशभक्ताच्या जीवनामध्ये माझ्याकडे लक्ष द्या, त्या देशभक्ताच्या जीवनामध्ये राष्ट्रगीताला अत्यंत जसं प्राधान्य आहे, तसं वारकऱ्याच्या जीवनामध्ये हरिपाठाला प्राधान्य. राष्ट्रगीत देशभक्ताला कुठेही चालू असलं तर राष्ट्रगीत चालू झालं तर तो उभा राहणार. मग कोणत्या अवस्थेमध्ये असला तरी तो राष्ट्रगीतासाठी त्या राष्ट्रगीताला मुद्रा करणार, त्या राष्ट्रगीताचा आदर करणार, कारण त्या राष्ट्रगीतावर त्याचं प्रेम आहे. तसं वारकऱ्याचं हरिपाठावर प्रेम आहे. लक्षात द्या, ही साधना आहे. कितीतरी महत्व हरिपाठाचं सांगता येतील बरं का. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची
राष्ट्रभक्ताच्या देशभक्ताच्या किंवा स्वातंत्र्य सैनिकाच्या जीवनामध्ये जेवढं राष्ट्रगीताला प्राधान्य आहे तेवढंच प्राधान्य हरिपाठासाठी वारकऱ्याचं आहे. लक्ष द्या, दोन्ही उदाहरण तुमच्या पुढे देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. एक स्वातंत्र्य सैनिक होता, देशावर अत्यंत प्रेम करत होता. एक दिवस, आता स्वातंत्र्य सैनिक असल्या कारणाने असेल नसेल ती कामं त्यांना करावी लागतात बरं का. पाणी भरायचं असेल तर त्यांना सुद्धा पाणी भरावं लागतं. खांद्यावर हंडा, आणि खांद्यावर हंडा घेऊन निघालेलं आहे, पाणी भरतोय. पाणी भरता भरता एक जवळ शाळा होती. त्या शाळेमध्ये राष्ट्रगान चालू झालं आणि त्या शाळेतील सरांनी म्हटलं, एक सावधान, जनगण मन आदी नायक जय हे भारत भाग्य विधाता. राष्ट्रगान चालू झालं, पण त्या राष्ट्रगानाचा परिणाम त्याच्यावर, राष्ट्रगीताचा परिणाम त्याच्यावर काय झालं, खांद्यावरचा हांडा कोसळला, जागेवरच सावधान राहिला, एक सावधान, आणि मग स्थिर राहिला. आणि मग राष्ट्रगीत झाल्यानंतर हांडा खाली उचलला, तोपर्यंत हांडा फुटला होता. मला सांगा, राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर हांडा खांद्यावरून खाली पडतो, तो फुटला तरी त्याला त्याची कल्पना नाही. एवढं प्रेम जर त्याचं राष्ट्रगीतावर असेल, तेवढंच प्रेम वारकऱ्याचं हरिपाठावर असलं पाहिजे. आणि आहेच, असतंच. हरिपाठावर ज्या वारकऱ्याचं प्रेम नाही त्याला वारकरी म्हणायचं नाही बरं का. आम्ही पंढरपूरच्या वारीला जाता जाता लक्ष असतं ना, प्रस्थान जिथून चालू होतं तिथं आम्हाला त्या टेम्पोमध्ये म्हणा, ट्रकमध्ये म्हणा, वळकट्या टाकायला लागतात. डोक्यावर एक वळकटी, हातामध्ये एक वळकटी, गबळीमध्ये एक वळकटी. ती वळकटी घेऊन जाता 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 मग तिथं हरिपाठ चालू असतो ना. वळकटी कांद्यावर आहे, नवीनच आता ती वळकटी टाकायचं एवढ्यामध्ये हरिपाठ चालू आहे. हरिपाठाचं प्रमाण चालू झालेलं आहे. नांदेवा प्रमाण निवृत्ती देवी दान, हरिपाठाचं प्रमाण चालू झालेलं आहे. हरिपाठाचं प्रमाण चालू झालं, डोक्यावर वळकटी आहे, आता त्या ट्रक मध्ये टाकणार, पण त्याच्या अगोदर ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं प्रमाण चालू झालं. पण प्रमाण चालू होता क्षणी काय झालं, डोक्यावरची वळकटी कोसळली, हातातले सगळं कोसळलं आणि तो वारकरी खाली वाकला आणि स्वतःभोवती फिरू लागला. ही वारकऱ्याची साधना आहे. पहा ना, त्याला वारकरी म्हणतात बरं का. कोणत्याही स्थितीमध्ये ज्ञानोबारायांचा हरिपाठ चालू असेल आणि ज्ञानोबारायांचं प्रमाण चालू असेल आणि समाधी संजीवन हरिपाठ म्हटल्यानंतर जो वारकरी खाली वाकत नाही, ज्ञानोबारायांना आलिंगन देत नाही, प्रदक्षिणा घालत नाही, त्याला वारकरी म्हणू नये. म्हणून सांगायचं तात्पर्य, जसं स्वातंत्र्य सैनिकाचं प्रेम देशावर असतं, राष्ट्रगानावर असतं, तसंच वारकऱ्याचं प्रेम हरिपाठावर असतं. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ या साधनेमुळे, लक्ष द्या माझ्याकडे, हरिपाठ या साधनेमध्ये काळावर देखील मात करता येते, एवढं सामर्थ्य हरिपाठाच्या माध्यमातून. नित्य सत्यमिता हरिपाठ जासी, नित्य सत्यमिता हरिपाठ जासी, कळी काळाच्या शिला पाहि दृष्टी, ओ कळी काळाच्या शिला पाहि दृष्टी. सत्यमेता हरिपाठ जासी, नित्य सत्यमेता हरिपाठ जासी, कळी काळाची न पाहि दृष्टी, पाहि नित्य सत्यमिता हरिपाठ जासी, सत्यमिता हरिपाठ जासी, सत्यमिता
निश्चित हरिपाठ जासी कळी काळ त्याची न पाय दृष्टी. काळ त्याला दृष्टीने सुद्धा पाहू शकत नाही. काळावर तो फक्त मात करतो एका हरिपाठ या साधनेने. उदाहरण देतो तुम्हाला. अमरावतीचे एक महाराज होऊन गेलेले मोतीराम महाराज, अत्यंत श्रेष्ठ व्यक्तिमत्व. परमात्म्याच्या नाम साधनेमध्ये तल्लीन होणारे ते महात्मे होते. लक्ष द्या, थोडा आवाज बघा. नाम साधनेवर तल्लीन असता असता एक दिवस त्यांनी काळावर मात केलेली हे मला सांगायचंय. अतिशय उच्च कोटीचे उच्च साधनेपर्यंत गेलेला तो महात्मा होता. महात्म्याला आपलं मरण कळतं दादा. लक्ष द्या माझ्याकडे. महात्म्याला आपलं मरण कळतं. मरण काळ जवळ आलेला आहे. मी कधी मरावं, कोणतं काळ उत्तम आहे मला मरण्याकरता. म्हणून त्याने विचार केला, आपल्याला मरण्याकरता कोणता काळ उत्तम आहे हे पाहण्याकरता आपण ज्योतिषाकडे जावं. लक्षात द्या, काय श्रेष्ठता आहे बघा. मरण्याकरता उत्तम काळ कोणता आहे, कोणत्या दिवशी मी मेलं पाहिजे, मग हे पाहण्याकरता मी ज्योतिषाकडे जावं. त्या महात्म्याने ज्योतिषाकडे गेलं मोतीराम महाराज आणि ज्योतिषाला सांगितलं, ज्योतिष दादा कृपा करा, मला सांगा, मला मरणाची माझी तिथी निश्चित करायचे, कोणत्या दिवशी मेल्यानंतर मी मोक्षाला जाईन सांगा ना. असं कोण म्हणता येईल का? कोणत्या दिवशी मी मेल्यानंतर मोक्षाला जाईन सांगा महाराज. मोतीराम महाराजांना तो ज्योतिष हसायला लागला. महाराज, मी जरी तारीख दिली तरी त्या दिवशी तुम्ही मरार हे निश्चित आहे का? त्यांनी सांगितलं, ठामपणाने सांगेन त्याच दिवशी मी मरणार. पण मला खरं सांगा, कोणत्या दिवशीच्या तारखेला मी मरण पावल्यानंतर मी मोक्षाला जाईन, तो काळ, उत्तम काळ, शुभ दिवस सांगा आणि त्या दिवशी मी मरायला मोकळा. हसत हसत त्याची चेष्टा उडवली. म्हणे सांगितलं, नाही जमणार म्हणे तुम्हाला लागेल ते पैसा देतो, तुमची फीस देतो ना, मग मला माझं मरण सांगा ना, मला काळ सांगा ना. ठीक आहे. पैशाच्या आमेच्याने त्यांनी सांगितलं, आपल्याला काय करायचं या महात्म्याचं, या बुवाचं आपल्याला काय करायचं, आपल्याला तारीख देऊन मोकळं व्हायचं, आपल्याला पैसे मिळतात ना. म्हणून त्यांनी काय केलं, तारीख दिली. अमुक दिवसाची 25 तारीख आहे म्हणे, त्या 25 तारखेला गुरुवार आहे. त्या गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही 3:30 वाजता देहाचा त्याग केला, लक्षात आहे, ही सत्य घटना आहे बरं का. गुरुवारच्या दिवशी 3:30 वाजता जर तुम्ही प्राणाचा त्याग केला तरी तुम्ही मोक्षाला जाल. हा काळ मरणासाठी तुम्हाला उत्तम आहे, या दिवशी तुम्ही मरा. आणि मग त्यांनी ती कुंडली सांगितली, निघून आले. एवढ्यामध्ये त्यांनी निश्चय केला, 25 तारखेला गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी आपल्याला मरायचंय आणि मग 3:30 वाजता मरायचंय. मग आपण काय केलं पाहिजे, त्या महात्म्याने काय करावं, 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह ठेवला 25 तारखेपर्यंत. काय केलं, मरणाचा सोहळा झाला पाहिजे बरं का. आपण फक्त जन्माचा सोहळा पेढे वाटतो, पण मरणाचा सोहळा पण झाला पाहिजे. ज्या महात्म्याला कळतं माझा मरणाचा सोहळा आहे, तो महात्मा या विश्वात श्रेष्ठ महात्मा म्हणावं. आपुले मरण पाहिले मी डोळा. त्याने मरणाचा सोहळा केला. मला हरिपाठाचं महत्व सांगायचंय. त्या महात्म्याने मरणाचा सोहळा केला. परिणिती काय झालं, पहिला दिवस कीर्तन झालं, दुसरा दिवस झालं, तिसरा दिवस झालं, असे एक दिवस पूर्ण झाले. 7वा दिवस आला, तो काल्याचा कीर्तनाचा दिवस होता. 7ही दिवस नामसाधना झाली, अखंड जप झालं, अखंड ज्ञानेश्वरी पारायण झालं, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, भजन झालं, काकड आरती झाली, सगळं काय झालं, उत्तम नाम साधनेमध्ये आपला मरण काळ निघून जातं. आनंद वाटू लागला त्यांना. पण शेवटचा काळ जवळ आला. आता तो दिवस होता काल्याच्या कीर्तनाचा. मरायचं होतं किती वाजता, 3:30 वाजता. पण त्यांनी विचार केला, 3:30 वाजता मरायचंय, पण आपल्याकडे काल्याची कीर्तन किती वाजता होता, 10 ते 12. आता पूर्वीच्या काळी 1-2 तास नाही, आता 3 तास असायची कीर्तन, 10 ते 1. आता आपले कमी कमी होत चाललेत. 1 तासामध्ये पण आमचा काल्याचं कीर्तन होतं. आता मला सांगा, त्यांनी सांगितलं, महाराज म्हणे विचार, 3 तासाचं काल्याचं कीर्तन आहे म्हणजे आजचं काल्याचं कीर्तन तुम्ही 10 ते 1 नाही करायचं, मग 12 ते 3 करायचं. 12 ते 3 केलं तेवढं म्हणजे जेवण होता होता म्हणता म्हणता अर्धा तास आरती होईपर्यंत होईल ना, म्हणजे 3:30 वाजतील आणि आपला प्रयाण काळ उत्तम काळामध्ये आपल्याला प्राणाचा त्याग करावा लागेल. पण त्या महाराजांनी सांगितलं, महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणताना 12 ते 3 आम्ही काल्याचं कीर्तन करतो, पण 3 नंतर मला थांबायला जमणार नाही. 3 नंतर जय विठ्ठल घेईन आणि मी निघून जाईन. मग त्यांनी सांगितलं, महाराज थोडं पुढे करा कीर्तन. कीर्तन चालू झाला.
एक एक करता करता 1 तास 2 तास आणि 3 तास झालं. 3 वाजलं आणि कीर्तनकारांनी कीर्तन संपवलं. मारुती महाराज आले, मोतीराम महाराज आले. मोतीराम महाराज म्हणतात, महाराज तुमच्या पाया पडतो, लक्ष द्या माझ्याकडे, तुमच्या पाया पडतो, फक्त अजून अर्धा तास कीर्तन वाढवा, मला प्राणाचा त्याग करायचा आहे, माझं काळ येऊन जवळ ठेपलेला आहे, माझी अंतयात्रा, माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, कृपा करा, अजून अर्धा तास कीर्तन करा. महाराजांनी सांगितलं, जमणार नाही, मी दुसरीकडे सुपारी घेतली. जमणार नाही, अर्धा तास काय 1 सेकंद सुद्धा कीर्तन पुढे जाणार नाही, कीर्तन करायला मला काही जमणार नाही. महाराजांनी जय विठ्ठल झालं म्हणे, ठीक आहे जशी तुमची इच्छा, पण बुवा कीर्तनाला चाललंय, इथून निघून चाललाय, पुन्हा परत यावं लागेल. महात्म्याचं वाक्य, पुन्हा परत यावं लागेल. हो, घोड्यावर बसला, कीर्तन झालं, घोड्यावर बुवा बसला, घोडा पुढेही जात नाही आणि घोडा मागेही येत नाही. मागेही पुढेही जात नाही. काय झालं, घोड्याला आवरण्याचा प्रयत्न केला, पण घोड्या जागेवरच बसलेला आहे. शेवटी कंटाळले महाराज, पुन्हा माघारी आले. मारुती महाराज, मोतीराम महाराज क्षमा करा, घोडा पुढेही जात नाही आणि घोडा मागेही येत नाही. मग मी बोलत होतो ना, अर्धा तास कीर्तन वाढवा, पण आता कीर्तन वाढवलं नाही, तुम्ही कीर्तन संपवलं, मग आता अर्ध्या तासामध्ये कोणती साधना करावी, लक्ष द्या. अर्ध्या तासामध्ये कोणती साधना करावी. मोतीराम महाराजांनी विचार केला, अर्ध्या तासामध्ये साधना करणारी कोणती साधना, वेगळी साधना आहे, कोणती, म्हणे हरिपाठ ही साधना करावी. मारुती मोतीराम महाराजांनी विणा घेतला आणि विणा घेतल्यानंतर चालू केलं, राम कृष्ण हरी, रूप पाहतालू झालं, सुंदर ते धान उभे विटेवरी. एक एक टप्पा होता होता विष्णू विणा जप व्यर्थ त्याचेतन पहिला टप्पा झाला. पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थव्रमी आणि मग हरिवंश पुराण हरिनाम कीर्तनी दुसराही टप्पा झाला. तिसराही टप्पा व्हायला लागला, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी. मग मोतीराम महाराजांनी विचारलं, दादांनो सांगा वाजले किती घड्याला मध्ये, म्हणे 5 मिनिटं आहेत, 5 मिनिटं. म्हणे 5 मिनिटं, हो 5 मिनिटं. मग 5 मिनिटं आहेत, मग आता काय केलं पाहिजे, सर्व चुक गोडी अभंग झाला आणि मग 5 मिनिटामध्ये मोतीराम महाराजांनी सगळ्यांना उभं केलं. वारकऱ्यांनो, आता 2 मिनिटं 3 मिनिटं आहेत, या साधनेमध्ये आपण ज्ञानोबारांचं प्रमाण घ्यायचंय. सगळ्यांना उभं केलं, विणा खांद्यावर आहे. मोतीराम महाराजांनी सुरुवात केली, प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. आणि पुढे समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. जागेवर वाकले, गोल फिरले न पुंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणता क्षणी जागेवरच प्राणाचा त्याग केला. मला एक सांगायचे, या हरिपाठाच्या साधनेमुळे काळावर सुद्धा मात करता येतं. एवढं श्रेष्ठ साधन या विश्वामध्ये कोणतं असेल तर ते हरिपाठ आहे, श्रेष्ठ साधन आहे. मग जर मोतीराम महाराजांसारख्या महात्म्याने हरिपाठ या साधनेवर जर काळावर मात केली असेल तर आपण सुद्धा मात करू शकतो. म्हणून हरिपाठ ही जीवाची साधना संपवून आपण ती साधना केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांचा हरिपाठ या प्रकरणातील 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा अभंग. ज्ञानोबाराय आपली आई आहे बरं का. माऊली, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता जिच्याकडे तिला माऊली म्हणतात. आता आई तिला म्हणतात, तिला एक तरी पुत्र आहे, लक्ष आहे ना माझ्याकडे. आई तिला म्हणतात, तिला एक तरी पुत्र आहे. पण ज्ञानोबाराय जर पुरुष आहेत तर आम्ही तिला आई म्हणतो. मग ज्ञानोबारायनं मुलं आहेत का असं म्हटलं तर ज्ञानोबारायनं 4 मुलं आहेत दादा. कोणकोणती? ज्ञानी मुलगा आहे, योगी मुलगा आहे, अनाथ मुलगा आहे आणि साधक मुलगा. हे 4ही मुलं ज्ञानोबारायांचे. प्रत्येक मुलासाठी आईने ठरवून दिलेले त्याच्या अधिकार पर्वत इस्टेट दिलेले, अधिकार परत्व इस्टेट दिलेले. पहिला मुलगा श्रीमंत आहे, मोठा मुला आहे ना, म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्या मुलाला, श्रीमंत असणाऱ्या मुलाला, ज्ञानाने श्रीमंत असणाऱ्या मुलाला काय दिलं? अमृत अनुभव. मी म्हणत नाही ज्ञानदेव म्हणे श्रीमंते, हे अनुभव अमृते.
सेवोनिया जीवनमुक्त हेची हो तू ज्ञानोबराने मग जीवनमुक्त बनवण्याचं साधन मी म्हणेन आपल्यामध्ये जीवनमुक्त स्वामी आहेत बरं का या ठिकाणी जिवंतपणे मुक्तीचा अनुभव घेणारे काही महात्मे आहेत आणि त्याच परमहंस परंपरेतले आपले गोविंद बाबा ही ज्ञानी परंपरा आहे बरं का ज्ञानदेव म्हणे श्रीमंते हे अनुभव अमृते सेवुनिया जीवन मुक्ते हे होते ही ज्ञानाचा साठी ज्ञानोबराने जो ग्रंथ दिला त्याला अमृतानुभव दुसरा ग्रंथ आहे योगासाठी दिला त्याला चांगदेव 65 म्हटलं ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली बरं की नाही पुढे साधकांचा मायबाप ज्ञानेश्वरी दिली आणि मग अनाथासाठी ज्याला हे 3 ग्रंथ पचत नाही ना दादा नाही कळत अमृतानुभव काय आहे नाही कळत चांगदेव 65 काय आहे नाही कळत ज्ञानेश्वरी सुद्धा आम्हाला कळत नाही कळते का बोला ना आम्ही पारायणच करत नाही तर कळेल कुठे आम्हाला ज्ञानेश्वरी सुद्धा कळत नाही म्हणून माझ्या नामदेव राणा दया आली बाबा सगळी कळत नाही ना एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी बाबा अनुभवा वाचा आणि तिला अनुभवा हृदयाशी कवटाळा ज्ञानोबाने तुमच्यावर कृपा केल्याविना राहणार नाही एक तरी ओवी अनुभवावी म्हणून ते म्हणतात आम्ही म्हणतो एक तरी काय ओवीचा एक शब्द सुद्धा कळत नाही मग आमच्यासारख्या अनाथांनी काय करावं नाही कळत हे सगळं आम्हाला पुढचं ग्रंथ मग कोणतं मग ज्ञानोबारायांनी अशा अनाथ जीवाला काय दिलं तर हरिपाठ नावाचा खाऊ स्वरूपानी जो ग्रंथ आहे तो ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी दिला विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात या देवाच्या द्वारामध्ये आपण उभं राहिलेलं आहे तो द्वारामध्ये आता उभं राहतो पण 15 वर्षापूर्वी या ठिकाणी आलेला आहे म्हणून त्या परमात्म्याला आपण वर्धापन दिन सोहळा असल्या कारणाने पुष्पवृष्टी थोडी करू आणि थोडंसं चिंतन पुढे करण्याचा प्रयत्न करू रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे 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 रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा असा हा परमात्मा तुमच्या आमच्यासाठी सणापन्न झाला आणि अशा परमात्म्याच्या या वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने आपण या ठिकाणी परमात्म्याची सेवा करण्याकरता उपस्थित आहोत विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांचा अभंग आणि या ज्ञानोबारायांच्या अभंगामध्ये या अभंगामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी तिळे मुक्तीचारी साधेल्या काय म्हणतात ज्ञानोबाराय तुम्ही देवाच्या द्वारात उभं राहा तुम्हाला क्षणात मोक्ष प्राप्त होतं काय ज्ञानोबारायांची भाषा आहे क्षणात त्या आता आम्ही त्या देवाला स्थापन केलंय ना मग त्या देवाच्या द्वारात उभं तुम्ही जर राहिला तर तुम्हाला क्षणात मोक्ष प्राप्त होईल मग खरं सांगा ज्ञानोबाराय म्हणतात क्षणात मोक्ष देईन पण त्याही पलीकडे जर आम्ही नारद पुराणाचा विचार केला तर नारद पुराणामध्ये त्यांनी सांगितलं मुहूर्त किंवा अर्ध मुहूर्त या देवाच्या द्वारात उभं राहा मग सांगा मुहूर्त म्हणजे किती किती तासाचा मुहूर्त असतो 48 मिनिटाचा एक काहीतरी मुहूर्त सांगितलेलं आहे हा मग तो मुहूर्त जर आम्ही पाहिला अर्धा मुहूर्त किंवा मुहूर्त देवाच्या द्वारात उभं राहिलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं हे नारद महर्षींचं मत आहे मुहूर्तम वा मुहूर्तार्थ यत्निष्ठे धरी मंदिरे सयाती प्रमाण कुर्ते लोक तदनु वर्तते वर्णन केलेले मला सांगा मुहूर्त किंवा अर्धा मुहूर्त देवाच्या मंदिरात जर उभं राहिलं किंवा द्वारात उभं राहिलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो हे नारद महर्षींचं मत आहे पण ज्ञानोबा त्याच्यापेक्षा सोपं सांगतात अर्धा क्षणच राहा
एवढा काळ राहण्याची गरज नाही, क्षणभरी हा शब्द वापरलेला आहे ऐका. मग ज्ञानोबाला क्षणभरी म्हणतात, त्याचं कारण काय? नारदांनी मोठं म्हटलेलं आहे मुहूर्त, पण ज्ञानोबाला क्षणभर म्हणतात. खरं सांगू, मग हे मोक्ष क्षणभरात मिळतं, पण त्या मोक्षासाठी लोकांची दुर्दशा होते. खरं सांगा, मोक्ष प्राप्त करायचा असेल तर काशीला जावं. बोला, मोक्ष प्राप्त, बरोबर की नाही संजय भाऊ? मोक्ष प्राप्त करायचं असेल तर आम्हाला काशीला जावं लागतं, तिथं आम्हाला मोक्ष मिळतं. कधी मिळतं? मेल्यावर. हा, जिवंतपणी काशीला मोक्ष मिळत नाही. काशी मरते जंतू अविनाशी, ताकर नाम पळ कर ही बिसोकी. भगवान शंकर ज्या ठिकाणी काशीच्या राजघाटामध्ये माणूस मेल्यानंतर त्याच्या कानामध्ये जाऊन राम राम म्हणतात. कोण? भगवान शंकर. आणि मग भगवान शंकर आणि राम राम म्हटल्यानंतर त्याला मोक्ष मिळते. कुठं? काशीला मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतोय. बघ मला सांगा, खरं सांगा, तुम्हाला जिवंतपणी मोक्ष पाहिजे का मेल्यावर? जिवंतपणे. बोला, जिवंतपणी मोक्ष पाहिजे का मेल्यावर? महाराज म्हणतील आम्हाला मोक्षच नको, तुम्ही फुकट दिलं तरी आम्ही घेणार नाही. बरं म्हणतात, आम्हाला स्वस्त मोक्ष म्हणजे जिथं मिळतं ते साधन देवाचं द्वार आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. ठीक आहे, या अभंगाचा जर विचार केला तर ज्ञानोबा देवाच्या द्वारात उभं राहतात. कोणत्या द्वारात उभं राहतात? हे सगळे अभंगाचं चिंतन करता करता 4 प्रश्नाची उत्तरं म्हणजे अभंग देता अभंगाचं चिंतन तुम्हाला सांगून जाईल. ऐका, या अभंगाला आपण 4 प्रश्न विचारू. पहिला प्रश्न आहे, ज्या देवाच्या द्वारात उभं राहणार आहे तो देव कोणता? पहिला प्रश्न. ऐका, ज्या देवाच्या द्वारात आम्ही उभं राहतो, पण त्या द्वाराचा जर विचार केला तर नेमकं ते द्वार कोणतं? दुसरा प्रश्न. ते द्वार कोणतं? ते देव कोणतं? आणि ज्या मुक्त्यांचा आम्ही विचार करतात त्या मुक्त्या कोणत्या? जर तुम्ही क्षणाचा विचार करतात तर क्षण म्हणजे काय? या 4ही प्रश्नाची उत्तरं आजच्या अभंगामध्ये पाहिजे. विठ्ठल काही लोक सहज म्हणतात, ज्या देवाच्या द्वारात उभं राहिलं पाहिजे, राहणार आहोत, तो देव कोणता? देवाचा जर विचार केला तर लोक देवाला मानायला तयार नाही बरं का. या विश्वात देवच नाही अशी लोक फार म्हणतात बरं का दादा. देवच नाही. काही सहज लोक म्हणतात नाही देव, तुमचा देव देवच नाही. आणि आम्ही म्हणालो आहे देव, आहे देव. आम्ही कितीतरी आटापटा टाळ कुठून टाळ बोलून सांगितलं आमचा देव आहे. मग आहे तर लोक म्हणतील दाखवा ना. देव हाय, देव हाय, मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून पाय. हा देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाय, हृदय मंदिर शोधून बालचंद दादांनी प्रमाण सुंदर दिलं. देव आहे दाखवा म्हटल्यानंतर हृदयात बघा, पण हृदयात आम्हाला दाखवता येईल का? नाही. आम्हाला दाखवा म्हटल्यानंतर तो देव दाखवता येत नाही. बरोबर ना बालकृष्ण बाबा? आम्हाला देव दाखवता येत नाही. मग खरं सांगा, जर दाखवता येत नाही तर आम्ही देव आहे मानत नाही, पण तुमचा देव नाही असं ते म्हणतात. पहा, अनेक लोक देव नाही असं म्हणतात बरं का. एक पत्रकार व्याख्याता सुंदर असं व्याख्यान करू लागला. त्याला व्याख्यानाचा विषय होता जगात देव नाही. या जगात देवच नाही. एवढं सुंदर व्याख्यान त्यांनी केलं, एवढं सुंदर व्याख्यान केलं. तिथं काही वारकरी गेली होती, त्या वारकऱ्यांना सुद्धा वाटलं खरोखर जगात देवच नाही. उगाच माळा घातल्या, उगाच माळा घातल्या. पण खरोखर या बाबाचं ऐकल्यानंतर आता वाटायला लागलं जगात देवच नाही. उगाच माळा घातल्या, काहींनी काढल्या सुद्धा. काही नक्कीदार होती म्हणजे बरं झालं, कोरोना कारणच मिळालं माळा काढायला. काही ना कारणच मिळालं, सप्ते बंद करायला कोरोना कारणच मिळाला. काय लोक म्हणजे काय 7 दिवसाचा सप्ताह म्हणे आता 1च दिवस करायचं का? कोरोना आला. मग तिथून पुढे तरी वाढवला पाहिजे ना. नाही आता नाही म्हणजे एकदा रूढी परंपरा चाली ना, आता सप्ताह वाढवायचा नाही. ऐका, म्हणजे हे कारणच असतं. तसं त्यांनी सांगितलं जगात देव नाही, पण एक कट्टर वारकरी होता, निष्ठावंत वारकरी होता, परमात्म्याची साधना केल्याशिवाय अन्नाचं कणक न खाणारा साधक. त्याच्याकडे आलं. दादा खरोखर वाटलं काय सुंदर व्याख्यान केलेलं दादा, एवढं सुंदर व्याख्यान केलं. मला सुद्धा, मी गाळ्यात माळ घातला, निष्ठावंत वारकरी, पण मला सुद्धा वाटलं खरोखर जगात देव नाही.
काय तू साधना केली, काय तुझं वक्तव्य आहे. ऐकल्यानंतर मन भरावून आलं, खरोखर जगात देव नाही. पण दादा, एवढं सुंदर वक्तव्य करण्यासाठी कोणत्या गुरुकडे शिकलास ना, सांग ना. त्या गुरुचं नाव सांग, कुठे शिकलास. म्हणे कुठे शिकलो नाही, देवाची कृपा. कुठे नाही शिकलो, देवाची कृपा. जो कुठे शिकलो नाही पण देवाची कृपा जर मानत असेल तर देव आहे मानायलाच पाहिजे ना. पण नास्तिकाला सुद्धा देव नाही पटवण्याकरता देवाचं अस्तित्व पटवावंच लागतं. ऐका, दुसरं उदाहरण देतो बरं का. 2019 मध्ये एक बाबा आला, जगाचं वाटोळं लावून गेला. त्याचं नाव बोला ना, बोला ना. पुन्हा यायला पाहिजे असं वाटतं ना तुम्हाला. तो विचुंब्या गावात मी आमंत्रण देतो, कोरोना पुन्हा ये, पुन्हा ये. असं वाटतं का तुम्हाला? खरं सांगा, यायला पाहिजे का? तुम्ही मला बुवा कोपरापासून हात ठेवतो पण कोरोनाला पुन्हा आणू. पण आला तो. ऐका, जगामध्ये आला, चीन मधून आला, भारतामध्ये आला. आला की नाही बोला ना. भारतामध्ये आला, महाराष्ट्रामध्ये आला, महाराष्ट्रातून रायगड मध्ये आला, पनवेल मध्ये, विचुंब्यामध्ये आला होता का बोला ना. विचुंब्यामध्ये आला. कोरोना विचुंब्यामध्ये आला असं तुम्ही म्हणता, पण मी म्हणतो घराघरामध्ये शिरला. आला की नाही बोला ना. आला. मग जर तुम्ही कोरोना आला म्हणता, मग तुम्हाला दिसला का बोला ना महिला मंडळ. तो कोरोना तुम्हाला दिसला का? याचा अर्थ आहे जर कोरोना दिसला नाही मग आला कसं म्हणता. खोटं बोलता तुम्ही. तुम्ही खोटं बोलता का खरं बोलता बोला. खरं बोलता. मग कशावरून तुम्ही प्रमाण लावता? ज्याशी स्मशानावरची प्रेताची मढ आम्ही पाहतो, ते प्रेत पाहतो. एक पाहतासा एकाची दहने साबळे त्या गुणे कान होशी. म्हणजे ती मढे आम्ही एकावर एक पाहतो, त्यार्थी आम्हाला वाटतं की खरोखरच कोरोना आलं. मला सांगा, मग आता माझा सिद्धांत ऐका. न दिसणारा सूक्ष्म जीवाणू कोरोना, मला एक सांगायचंय, नाही दिसत तो, पण तरी सुद्धा आहे असं मानावं लागतो. वाक्य ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. न दिसणारा सूक्ष्म जीवाणू कोरोना मनुष्याला मारू शकतो. हा जर तुमचा विश्वास असेल तर न दिसणारा परमात्मा सुद्धा आम्हाला वाचवू शकतो. हा विश्वास ठेवा. ऐका, तो परमात्मा सुद्धा आम्हाला वाचू शकतो. लक्ष द्या. म्हणजे तो कोरोना जर आहे तुम्ही मानता, दिसत नाही, तसा परमात्मा दिसत नसला तरी आहे हे मानावं लागतं. देव जगामध्ये आहे मान्य करावं लागतो. देव आहे, मग कोणत्या रूपाने आहे? सगुण आहे की निर्गुण? तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात सगुण आहे निर्गुण आहे याचा विचार करायचा नाही. तो सगुणही आहे आणि निर्गुण आहे. याचा निर्वाळा ज्ञानोबराय देतात. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. परमात्मा सगुण आहे आणि निर्गुण आहे. आपला विचार करता आपल्या कीर्तनालाच पहिल्यांदा उशीर झाला बरं का. ज्ञानेश्वरी पारायण 11 वाजता झालं आणि 11:15 कीर्तन चालू झालं. कीर्तनकारांनी कीर्तन काय करायचं असं सांगायचं तात्पर्य एवढं आहे की देव आहे कळालं, ठीक आहे, आम्हाला देव कळाला. पुढचा विचार आहे देवाचं द्वार कोणतं, ज्या द्वारामध्ये आम्ही उभं राहणार आहे ते द्वार कोणतं. 1-2 मुद्दा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळ्या मुद्द्यांचा उत्तर किंवा प्रश्नांची उत्तर देतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. ऐका, कोणत्या द्वार सांगितलेलं आहे? द्वारामध्ये उभं राहणं म्हणजे नेमकं काय? काही लोक सहज म्हणतात महाराज देवाच्या द्वारात उभं राहता राहता आयुष्य गेलं पण अजून मोक्षाचा अनुभव आला नाही. येईल कसा? आम्ही देवाच्या द्वारात उभं राहतो, देवळाच्या द्वारात उभं राहतो, देवाच्या द्वारात नाही. ऐका, देवाचं द्वार वेगळं आणि देवळाचं द्वार वेगळं. देवळाचं द्वार म्हणजे 4 भिंतीची चौकट असते त्याला.
4 भिंती असतात, त्याला पायरी चढण्याकरता असते, चौकट असते. असं जे द्वार आहे ते देवळाचं द्वार आहे. आम्ही देवळाच्या द्वारामध्ये उभं राहतो, आम्ही देवाच्या द्वारात उभं राहणार नाही. मग सांगा ना, देवळाचं द्वार आणि देवाचं द्वाराचा फरक काय? फरक एक आहे, देवळाचं द्वार म्हणजे चौकट असलेलं द्वार आणि देवाचं द्वार म्हणजे देवाच्या प्राप्तीचं साधन म्हणजे देवाचं द्वार. म्हणजे ज्या ज्या साधनाच्या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती होईल असं साधन म्हणजे देवाचं द्वार. म्हणजे नामसंकीर्तन असेल, भजन असेल, कथा असेल, कीर्तन असेल, जे जे मृदंग जरी देवासाठी वाजवलं तर ते देवाचं द्वार साठी. गाणं सुद्धा देवासाठी गायलं तर देवाचं द्वार असेल. भजन केलं देवासाठी, देवाचं द्वार आहे. ज्ञानेश्वरी पारायण केलं पैशासाठी, देवाचं द्वार नाही. कीर्तन केलं पैशासाठी, देवाचं द्वार नाही. देवाच्या प्राप्तीच्या साधनेमध्ये राहणं म्हणजे देवाचं द्वार. ज्या ज्या साधनाने देवाला देव प्राप्त होईल देवाची द्वार त्याला सांगितले. भावार्थ रामायणामध्ये 7 द्वार वर्णन केलेले आहेत बरं का. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंटा ते श्रवण, दुसरे द्वार ते साधन, नित्या विवरण ते तिजे, चौथे द्वार ते मनन, पाचवं ते निधी ध्यासन, 6वं ते वैराग्यपूर्ण, 7वे जाणं साक्षात्कार. बरोबर केलं बाबा बाळकृष्ण बाबा. 7 द्वार सांगितलेले. एक एक द्वार श्रवण, मनन, निधी ध्यासन, साधन, एक वैराग्यापर्यंत अवस्था गेली पाहिजे. आणि एकदा का अंतकरणामध्ये वैराग्य बांधलं रे बांधलं, त्याच काळामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होईल. हे 7 द्वार भावार्थ रामायणामध्ये सांगितलेले. पण खरं सांगा, श्रवण आम्हाला कळतं का? नाही. श्रवणामध्ये आसन पाहिजे बरं का. परीक्षित राजाने एकच, आता मगाशी गोविंद बाबांनी एक आसन सांगितलेले, गुदद्वारावर एक टाच ठेवायची आणि मग सुखागणामध्ये बसायचं. अपानाची या कवडा लावणे, आसन मुद्रेचा सुवाडा, मूळबंधाचा उंडा 50ला. अशा प्रकारे एकाग्र मन करून श्रवण केलं पाहिजे तर ते श्रवण यशस्वी होईल. आम्हाला परिचितासारखं श्रवण करता येत नाही. श्रवणामध्ये आसन करायला गेलं, कीर्तनामध्ये बसलं तर 56 आसनं होतात. मग श्रवण साधन देखील आपल्याला एकाग्रतेने पार पडता येत नाही. मग श्रवण जर द्वार आहे पण तेही आम्हाला यशस्वीरित्या साध्य होत नाही. मनन, काय मनन होतं आमच्याने? निधी ध्यासन, साधन, या कोणत्याच द्वाराला आम्हाला वैराग्य सुद्धा प्राप्त होणार नाही. ही द्वार आम्हाला कठीण आहेत बरं का. मग हे 7 द्वारांचं वर्णन केलेलं आहे. मग द्वार म्हणजे नेमकं काय? देवाच्या द्वारात उभं राहणं म्हणजे नेमकं काय? तर देवाच्या प्राप्तीच्या साधनेमध्ये उभं राहणं. मग कोणकोणती साधनं? एक, देवाचं नामसंकीर्तन करणं. दुसरं, परमात्म्याची साधना करणं किंवा संतांची सेवा करणं. काही शास्त्रामध्ये संत सेवा हाच देवप्राप्तीचा एक द्वार आहे. मी म्हटले नाही, संत सेवा करा, संतांची सेवा केली तर देवाची प्राप्ती होईल. मी म्हणत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षण तिथे ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना. तुम्ही काय करा? गुरुच्या दरवाजामध्ये जा, गुरुच्या घरी जा. त्या गुरुच्याकडे गेल्यानंतर नम्रता बाळगा आणि तिथं जाऊन गुरुची सेवा करा. जर तुम्ही गुरुची सेवा केली तर गुरुच्या जवळचा असणार ज्ञान गुरु न सांगता तुमच्या मस्तकावर हात ठेवून तुमच्यावर कृपा संपादन करेल आणि तो ज्ञान प्राप्त होईल. मी म्हणत नाही काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार कोणाला? सद्गुरूंना. मग विचारल्यानंतर सांगतील ते, विचारल्यानंतर सांगतील. म्हणून तिथे जाऊन पहिल्यांदा सेवा करावी लागतं. बा कृष्ण परमात्म्याने गुरुची सेवा केली, परमात्म्याने जर गुरुची सेवा करावी तर आम्ही गुरुच्या दरवाजामध्ये जाऊन नाक घासलं पाहिजे. महात्म्याचं वाक्य आहे, गुरुच्या दरबारामध्ये जाऊन नाक घासल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि जरी गुरु व्यतिरिक्त तुम्हाला ज्ञान झालं तरी टिकणार नाही. म्हणून परमार्थाची फक्त, आता मी म्हणतो ना, आताची साधना करणारे कीर्तनकार असो किंवा कोणतं गायक असो, मृदंग वादक असो, त्यांच्या जीवनामध्ये साधना नाही म्हणून त्यांचं ज्ञान टिकून राहत नाही. उथळपणाला खळखळाट, ती सगळी कलाकार वृत्ती आहे बरं का, कलाकार.
म्हणून कलाकार असण्यापेक्षा साधक प्रवृत्तीने ज्ञानेश्वरी वाचा, मृदंग वाजवा, ही साधनेने सगळं परमार्थ केलं पाहिजे. गायन करता करता तुका नाचे गाये गाणी यात बिरवून जाय. हे सगळं करता करता परमात्म्यासाठी केलं तर देवाचं द्वार होऊ शकतो बरं का. म्हणून ही साधना सांगितलेली. म्हणून लक्ष द्या, देवाचं द्वार कळालं. पुढे विचार करताना क्षण म्हणजे शब्दाचा अर्थ काय, क्षण म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगतो. क्षण या शब्दाचा विचार करता आपल्या भागवतामध्ये क्षणाची व्याख्या सांगत असताना सांगितलेले 2 रेणूपासून एक अणू तयार होतो, 2-3 अणूपासून एक त्रसर अणू तयार होतो. या त्रसर अणूला सूर्याला पार करण्यासाठी जो कालावधी होतो त्याला त्रुटी म्हणतात. अशा 3 त्रुटींचा एक लव होतो, 3 लवांचा एक निमिष होतो आणि या 3 निमिषांचा एक क्षण तयार होतो. असा एक क्षण देवाच्या द्वारात उभं राहिलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतं. आता क्षणाचा विचार केलं तर ज्ञानोबा म्हणतात क्षण म्हणजे नेमकं काय, क्षण म्हणजे नेमकं काय. तर क्षणाचा विचार केला तर क्षण हे आपल्या अंतकरण प्रवृत्तीवर आधारित आहे. काहींचा क्षण कधी जाईल सांगू शकत नाही. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह होतो, लोकांना वाटतं कधी, म्हणजे 7 दिवस झाल्यानंतर सुद्धा कळत नाही कधी गेले समजत नाही. मग क्षणाची व्याख्या करत असताना आपल्या मनप्रवृत्तीवर, आपल्या अंतकरण प्रवृत्तीवर क्षणाची व्याख्या केली पाहिजे. असं म्हणतात गोपिकांना 6 महिने झाले होते रासक्रीडा करताना. किती महिने? आपले 6 महिने नाही, ब्रह्मदेवाचे. म्हणजे 14 इंद्र जेव्हा मरतील तेव्हा ब्रह्मदेवाचे 6 महिने मरतील. बरोबर केलं. एक दिवस 14 इंद्र मरल्यानंतर. मग मला सांगा, एक दिवस 14 इंद्र मेल्यानंतर ब्रह्मदेवाचा जर एक दिवस होत असेल तर ब्रह्मदेवाचे 6 महिने किती मोठे असतील. पण तेवढ्या 6 महिने गोपिका रासक्रीडा केलेल्या होत्या. पण त्या 6 महिन्याला सुद्धा गोपिका काय म्हणतात, गोपिका त्या अर्धा क्षण मानती. किती म्हणजे त्यांचा अर्धा क्षण किती होता. मग मला सांगा, आपल्या आनंदाच्या प्रवृत्तीवर, परमात्म्याच्या साधनेवर, आपल्या साधनेची तीव्रता किती तीव्र आहे याच्यावरून क्षणाची व्याख्या संत मंडळी करतात. लक्ष द्या, एक छोटंसं उदाहरण देतो. लक्ष द्या, 2 भक्त होते. एक आंब्याच्या झाडाखाली उभा होता आणि एक चिंचेच्या झाडाखाली. दोन्ही भक्त देवाची साधना करत होते. महर्षी नारद गेले. येता 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 त्या 2 भक्तांनी विचारलं, महर्षी सांगा आम्हाला परमात्मा भेट देईल, पण कधी देईल, देवाला विचारून या. महर्षी गेले आणि देवांना विचारू लागले, देवा 2 भक्त मृत्यू लोकांमध्ये तुमची सेवा करतात, तुमचं नामजप करतात, त्या भक्तांना तुम्ही कधी भेट द्याल सांगा ना. महर्षींना देवाने उत्तर दिलं, ए महर्षी, ए नारदा, त्यांना जाऊन सांग जे भक्त ज्या झाडाखाली उभे आहेत तेवढा जन्म त्याला वाट पाहावं लागेल. मी काय बोलतो कळतं ना. म्हणजे आता एक आंब्याच्या झाडाखाली होता, दुसरा म्हणजे आंब्याच्या झाडाची पानं जास्त का चिंचेच्या, बोला, तेवढं जन्म वाट पाहावी लागेल. आता तेवढं जन्म, हो महर्षी नारदे आला. आता भीती वाटली, दगड फेकून मारतील ना बुवा आपल्याला. म्हणे विना बाजूला केला, म्हणे काय आपल्याला मारतीलच आता. म्हणे घाबरले, पण कसं तरी विचारलं. म्हणे सांगा ना, आंब्याच्या झाडावाल्याने विचारलं, सांगा ना आम्हाला देव कधी भेटेल. आता देव कधी भेटेल, खरं सांगू का, खरं. मग लांब झाले आणि सांगितलं, सांगू का, वर बघ. म्हणे काय, त्या आंब्याला पानं किती आहेत आधी, मग तेवढं जन्म तुला वाट पाहावी लागेल. त्याने विचार केला, खाली घालून वर मान केली आणि आंब्याच्या झाडाकडे पाहिलं. अरे एवढे जन्म वाट पाहावी लागतील. व हा तुमचा विना, हा तुमचा टाळ, तुमचा पकवास, तुमचा सप्ताह तुम्हीच करा, आम्ही निघालो, आमचं घरी बरं होतं. त्यांनी साधना सोडून दिली. म्हणजे एवढी म्हणजे धीर, त्याच्या धीर नाही माझ्या पोटी. साधना सोडून गेली आणि निघून गेला. पण आता आंब्याच्या झाडाला पानं कमी जास्त का चिंचेच्या झाडाला जास्त? आता यांनी असं केलं तर या बाबांनी काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? तो त्या बाबा तो गेला आणि मग महर्षी नारदांना विचारू लागला, महर्षी सांगा देव भेटतील का? महर्षीने एकच शब्द उच्चारला, देव भेटतील तुला. पण पुढे पण बोलण्याच्या अगोदर त्याने ऐकलंच नाही. देव भेटतील तुला, देव भेटेल तुला. जेवढी पानं चिंचेला आहेत तेवढा जन्म वाट पाहावी लागेल. देव भेटतील म्हणतील, पण एवढा जन्म वाट पाहण्यासाठी जी अवस्था होती, जो काळ होता, ती वृत्ती होती, एका क्षणात तेवढं प्रेम आताच निर्माण झालं आणि लगेच साक्षात परमात्मा प्रगट झाला. वत्सा काय मागायचे ते मागा. आता किती जन्म वाट पाहायची होती?
पण देव भेटण्याची वृत्ती जी तळमळ आहे ना, देव भेटतो म्हटल्यानंतर ती तळमळ आहे ना, एका क्षणात अंतकरणामध्ये निर्माण झाली. देव प्रगट झाले. काय मागायचे ते मागा. आता मला सांगा चिंचेच्या झाडाला पानं किती होती? तेवढे जन्म वाट पाहायला लागली का? नाही. कारण ती वृत्ती जी अंतकरणाची प्रवृत्ती क्षणात निर्माण झाल्या कारणाने परमात्मा क्षणात प्रगट झाला. याला म्हणतात क्षणाची व्याख्या. मग क्षणाची व्याख्या म्हणजे अंतकरण प्रवृत्तीवर आहे. मन कधी साधने करता तत्पर होईल आणि परमात्म्याविषयी जे प्रेम आहे कधी अंतकरणामध्ये निर्माण होईल सांगू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्या क्षणातही परमात्मा आपल्याला भेटू शकतो. नाहीतर आमचे जन्म गेलं तरी भेटणार नाही. काहींची अवस्था तशी आहे. जन्मच्या जन्म जातो पण देवाचा स्वप्न सुद्धा नाही. पण काहींच्या अंतकरणामध्ये क्षणात परमात्म्याची वृत्ती निर्माण होते, ते प्रेम निर्माण होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात क्षणाची व्याख्या अशी. म्हणून देवाचे द्वारी उभा क्षणभरी पुढे तेणे मुक्तीचारी साधेला. 4 मुक्त्या कोणत्या? 4 मुक्त्या सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तुम्हाला सर्वांना श्रुत आहे. स्वरूपता आवडे भक्तासी त्यासी मी करे वैकुंठवासी. म्हणजे बरं की नाही. सलोकता आवडे भक्तासी म्हणजे त्याला माझ्या घरी घेऊन जातो, माझ्या गावात घेऊन जातो. कुठे? वैकुंठाला घेऊन जातो. आता आम्ही फक्त वैकुंठवासी लावतो. बरं खरं की नाही बाबा? आता फक्त वैकुंठवासी वै वै हरिभक्तीपरा नाही वै. आता आयुष्यभर ज्यांनी कोंबड्यांचा बुकनात केलाय त्यांच्या पुढे देखील वै. मला सांगा म्हणजे खरं का? मला भाऊ खरं सांगू का? अशी मशीन पाहिजे मारताना. स्वर्गाला गेलाय का वैकुंठाला गेलाय का नरकाला गेलाय चेक करणारी मशीन पाहिजे. अशी ती मशीनीतून त्या माणसाला काढणारे टाक म्हणजे प्रेत जाळण्याच्या अगोदर मशीनीत टाकायचा आणि मग जर पापी असेल तर टिंग 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 अशी वाजली पाहिजे म्हणजे नरकवासी. पण असं नाही ना होत. असं केलं पाहिजे काहीतरी. असं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. सलोकता म्हणजे देवाच्या लोकात जाणे. स्वरूपता म्हणजे देवाचं रूप. राम म्हणता रामची होई जय स्वरूपता. ठीक आहे. तिसरी सलोकता समीपता म्हणजे जवळ राहणं. म्हणजे अर्जुनाला जसा देवाचा सानिध्य लाभला, गोपिकांना जसा देवाचा सानिध्य. स्वरूपता सलोकता स्वरूपता आणि समीपता. आणि चौथी सायुज्यता म्हणजे देवासारखं. तू आणि मी फरक नाही बरं का. तू माझा स्वामी मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी का मी तू पण जाऊ दे दुरी. झालं. एकची घोंगडी पांघुरी आली. तू आणि मी एकच आहे. ही अवस्था जेव्हा होईल त्यावेळी देव आणि मी वेगळा नाहीत या अनुभूती होईल. याला सायुज्यता प्राप्त होईल. म्हणजे अशा ज्या 4 मुक्त्या आहेत सलोकता समीपता हे 4 मुक्त्या अनुक्रमे तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून तुम्ही काय करा? देवाच्या द्वारात उभं राहा. ठीक आहे. ज्ञानोबा म्हणतात आम्ही देवाच्या द्वारात उभं राहू. पण आतापर्यंत तुम्ही जे द्वार सांगितलं ते द्वार आमच्याने कठीण वाटतात. श्रवण निधी ध्यासन म्हणून हे काय आमच्याने होत नाही बरं का. काय सांगू? श्रवण करायला जातो नाही श्रवण होत नाही. मनन होत नाही, निधी ध्यासन होत नाही. मग साक्षात्कार बाजूलाच राहिला, वैराग्य बाजूलाच होतं. मग यापेक्षा भावार्थ रामायणात सांगितलेले द्वार त्यापेक्षा वेगळं आणि सोपं द्वार सांगा ना. ज्या द्वाराने आम्हाला देवाची प्राप्ती होईल असं सोपं द्वार सांगा. ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला सोपंच पाहिजे ना, कठीण द्वार नको ना. मग देवाच्या द्वारातच उभं राहायचं. मग देवाचं सोपं द्वार आणि मोक्षाला नेणारं सोपं द्वार एकच आहे. दुसरं चरण म्हणजे देवाचं नाम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही हरी म्हणा, नुसतं हरी म्हटलं तरी तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. हरिमुखे म्हणा, हरि उच्चारणा अनंत पापराशी जातील लय मग मोक्ष. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोल येले. म्हणून देवाच्या द्वारात उभं राहा. ठीक आहे. आता देवाचं द्वार कळालं, मुक्त्या कळालं, क्षण कळालं, देव कळालं, हे सगळं कळालं. मग काही निशंका निर्माण केली. महाराज हे कळालं पण आम्ही संसारी आहोत ना. संसारीत असताना देवाचं नामचिंतन कसं करावं? असोनी संसारी जीवे वेगू करी विदेशास्त्री अनेक उदाहरणं देता येतील पण वेळ कमी आहे आपल्याकडे. ऐका. संसारात राहून जैसा जळा अंत पद्मपत्र कानो फाटकांचं उदाहरण देता येतील बरं का. कानो फाटकाने ते संन्यासी महात्मे आलं ना. त्या संन्यासी महात्म्याने सांगितलं आम्हाला वाटलं तुमचं मठ आहे. ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला जर तुम्ही कीर्तन केलं असेल अधिकार कोणाचा नाही. तर तुम्ही कीर्तन केलं असेल तर ज्या अर्थी तुम्ही एवढे मोठे महात्मा असाल तर तुमचं मठ असलं पाहिजे. पण ते मठ नव्हतं, मुलाबाळानं खेळत होते. कोण?
कानोपाटा दोन लेकरांना चल रे घोड्या टुणूक टुणूक चल रे घोड्या मुलगा पाठीवर बसला एक जण असा फटके मारतो काठीचे बाबा म्हणे चल रे घोड्या टिनू टिनू एवढ्यामध्ये तो महात्मा आला आणि महात्मा म्हणतो हे कोण म्हणे कान्हो पाटकाचं घर सांगा म्हणे ज्या घरी तुळशीचं वृंदावन आहे पता काय बघवी ते कान्हो पाटकाचं घर आणि मग कान्हो पाटक मुलांना खेळवत होते एवढ्यामध्ये ते तिथे आले महाराज कान्हो पाटकाचं घर सांगा म्हणे या देहाला कान्हो पाटक म्हणतात म्हणे तुम्हाला कान्हो पाटक म्हणतात हो म्हणे कान्हो पाटक या देहाला म्हणतात मग मला वाटलं कान्हो पाटकांचं घर मोठं काय मठ आहे मोठा आश्रम असेल पण तुम्ही तर संसारी आहात लेकरं बाळ आहेत हो हो लेकरं बाळ म्हणे चिंता म्हणे ठीक आहे आम्ही निघून चाललो म्हणे तुमचा प्रॉब्लेम काय ते सांगा म्हणे प्रॉब्लेम एक आहे मला वाटतं तुम्ही संन्यासी आहात म्हणे ठीक आहे तुम्ही आलात तर आमच्या घरी 2 घास खाऊन जा नाही नाही तुम्ही संसारिकाच्या घरी आम्ही काय खात नाही म्हणे आमचा परमार्थ किंवा परमार्थ करत असताना आमच्या लेकरं मला तर या परमार्थाला आड येत असतील ना 2 हाताला 2 लेकरांना पकडलं आणि विहिरीमध्ये फेकून दिलं महाराज आता तर जेवून जाल ना आता परमार्थाला लेकरबाला आठ नाही ना संसार आठ नाही ना आता जेवून जा म्हणे आता जेवून जा पत्नीला सांगितलं अगं साधूला जेवण वाढ म्हणे सुतकी घरी आम्ही जेवण खात नाही म्हणे असं कसं अगोदर संसार आड येत होतं आणि आता लेकरं बालं नाही तर सुतकाच्या घरी आम्ही अन्न खात नाही म्हणे ठीक आहे निघून चालले म्हणे पाया पडतो महात्मे जेवा तुम्ही म्हणे नाही मग काय आड आहे म्हणे तुमची लेकरं बालं मरण पावली कान्हो पाटकाने सांगितलं एवढंच आहे ना चिंता करू नका लेकरं नाकमध्ये आले बाळांनो तुम्ही जर जिवंत झाले नाही तर साधू महात्मे जेवण करून जाणार नाही जशी चेंडू वर उडावा तसं विहिरीतून बाळाने उडून त्या महात्म्यांच्या जाऊन मांडीवर बसली महाराज आता जेवून जा मला सांगा साधू महात्म्याने देखील त्या कान्हो पाटकांच्या चरणावर नतमस्तक व्हावं एवढा अधिकार असून संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र भारी बायसवा म्हणून मग तुम्ही त्या मुक्त्यांचं वर्णन करता त्यातली एखादी मुक्ती कोणाला मिळाली का नाही मिळाली ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कोणा द्वारकेचा राणा ही मुक्ती कोणती पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा ज्या अर्थी राहतो ही मुक्ती कोणती समीपता बरोबर बाबांनी सांगितले समीपता नावाची मुक्ती अर्जुनाला पांडवांना मिळाली म्हणून व्यासाचा पुरावा आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणा द्वारकेचा राणा म्हणून क्षणभर काय मी क्षणाची व्याख्या सांगताना ज्या पद्धतीने जर आपली परमार्थिक अवस्था मांडली आता सुद्धा आमचा क्षण होऊ शकतो म्हणून आतापासून सुरुवात करा अजून काही वेळ गेली नाही मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका आतापासून देवाच्या द्वारात उभं राहा म्हणजे चौकटीत नाही बरं का देवाच्या साधनेमध्ये नामजप करा श्रवण करा कीर्तन करा भजन करा काही करा पण देव प्राप्तीच्या साधनेत राहा देवाची द्वारी म्हणून नुसतं मंदिर बांधून उपयोग आहे का त्याच्या द्वारात उभं राहिलं पाहिजे झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो कारण आपलं कीर्तन सुद्धा लेटच झाल्या कारणाने माफ करा बरं का असो संप्रदायाच्या प्रमाणे पांडुरंगाचं भजन करू विठोबा जाता एक सांगणं आहे विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्था प्रबळगडाच्या पायथ्याशी स्थापन केलेली जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकत आहेत तुम्ही म्हणाल आज ही मुलं वारकरी संप्रदायाचा नंदादीप पुढे घेऊन जातील आपल्यानंतर कोणीतरी आपला परमार्थाचा नंदादीप चालू ठेवला पाहिजे ज्ञानोबाराय तुकोबारायनंतर आपण जर अखंड हरिनाम सप्ताह करत असेल गोविंद बाबा यांनी जर संतांची परंपरा चालू ठेवली पण त्यांच्यानंतर कोणीतरी चालू ठेवली पाहिजे ना यासाठी आपल्यानंतर वारकरी संप्रदाय ऐका काही लोक म्हणतात वारकरी संप्रदाय तरुणांमुळे वारकरी संप्रदाय पण मी खरं सांगू तरुणांना वारकरी संप्रदायाची गरज आहे आता म्हणून वारकरी संप्रदायाचं अस्तित्व श्रेष्ठ आहे म्हणून
लहान लेकरं घडली पाहिजेत यासाठी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना प्रबळगडाच्या पायथ्याशी वारदोली गावामध्ये माची प्रबळगडाच्या पायथ्याशी वारदोली गावामध्ये स्थापन केली. जवळजवळ 50 विद्यार्थी आहेत. तुम्ही म्हणाल या विद्यार्थ्यांचं कसं करता? ऐका, गरीब असो अथवा श्रीमंत असो, सगळ्या मुलांचा खर्च विनामूल्य या संस्थेच्या माध्यमातून केला जातो. निश्चित मुलं असतील तर पाठवा, कारण आपल्या धर्माचं रक्षण करण्याचं काम हीच पुढे पिढी करणार आहे. म्हणून या ठिकाणी असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व जयेंद्रनाथ भाऊ या ठिकाणी आहेत. नाव माहीत नाही, आपले गुरुवर्य आनंद वाटला बरं का. गुरुच्या सानिध्यामध्ये कीर्तन करणार, मी म्हणे गुरु असावा पण ते साधनायुक्त गुरु असावा, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रवण करणारा तो जर महात्मा असेल तर त्याच्या मुखातून श्रवण करावं. असे गोविंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. रामकृष्ण महाराज उपस्थित नाही, त्यांना देखील धन्यवाद देतो. या ठिकाणी निल्लेजी बाबा, आमचे बळीराम बाबा, बरोबर की ना, बाळकृष्ण बाबा, दोन्ही पण बाळकृष्ण बाबा, आणि आपले रामकृष्ण हरी या ठिकाणी काढलं का. आपले भालचंद दादा देखील उपस्थित आहेत आणि मधुकर बाबा आणि परशुराम आप्पा, आमच्या आप्पांना सवय पुन्हा पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. चोपदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मेघनाथ दादा अत्यंत या अखंड हरिनाम सप्ताहासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यांची कमिटी असेल. सगळ्यांना पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर